अशी आली ढाळे ढाळे केतलेन येतले हळूहळू 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 भजन हळूहळू शिकायचं. हे म्हणलं की बाबा 4च महिने वृंदावनला गेला, लागला भागवत सांगा. मग आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरली. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का लगेच कार्ड छापायचं, कार्ड आणि ते वाटायचं लोकांना. आणि कार्डवर काय छापायचं? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार आणि समाज प्रबोधनकार. आणि तू सगळं एकटंच करतोय, मग आम्ही काय खेकडं धरतो का? असं नाही चालत. त्याला माना, भक्तियोग. आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या प्रकरणातला पहिलाच अभंग आहे. अभंगाला करायची सुरुवात तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. इतर महाराजांना आपलं फरक आहे. कीर्तनाला 3 सूचना पाळायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. फक्त वाव्या फिट करून घ्यायच्या. बाकी या 2 वाव्या फिट केल्या की तेव्हा घाले. कीर्तनाला पहिली सूचना आहे, कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली कीर्तनात दे ठेवून दे. कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली कीर्तनात जागेवर विचारायची. महिन्यानं उत्तर देईल, अभ्यास कमी असल्यामुळं पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण मी गेल्यावर कणायचं नाही. आपल्याला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. बरं, तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? हे 3 सूचना कीर्तनातल्या पाळायच्या. अभंगाला सुरुवात. घेतलेला अभंग काकड्याचा आहे. आता मी 2 महिन्यापासून फक्त हरिपाटन काकड्यावरच कीर्तन करतो, दुसरा अभंगच घेत नाही. नाही, सकाळपासून दिवसभर संध्याकाळी एखादा काकड्याचा आणि 2 हरिपाठाचे. का? काकडा हरिपाठ फार संपून गेलाय. फक्त झक मारली देवळं बांधून ठेवल्यात, काय नाही. कीर्तनकारांना हरिपाठी येणं अशी परिस्थिती आहे. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं. मी शिव्या तरी कोणच्या खाऊ. 30 वर्ष गोडेच खातोय लोकांची. ऐका, हरिपाठ नाही, कोटीची देवळं आहे, एकच म्हातारा हरिपाठ करते. मग बाकीचं गाव का शिमेव गेलं ना. काही लोक इतके दरिद्री आहेत गावात, येळभर देवळात उठाणे पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघून जातात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली जी राक्षसांची टोळी होती, ती आडनाव बदलून गावात जन्माला आली. येळभर उठाणा पडेल देवळात आणि हरिपाठाचा टाइम दाव. चला आता ते येतील, इवळतील आपलं राहिलं नाही. काही हरिपाठ राहिला नाही. काकड्याचा आणि गायक वादकांचा काही संबंध राहिला नाही. आणि भजनांना सांगून देतो सगळ्या, अख्या रात कधी भजन करायचं नाही. तुझे डोके फिरले, अख्या रात एवढा घेणं देणं. देवाला झोपायचं का? वाढवायचं नाही. हे काय बंद. भजन लईत लई 11:30, बस. लईच रंगलं तर 11ला भजन संपलं पाहिजे. आणि पहाटे उठून काकड्याला उठलं पाहिजे. अखेरात बॉम्ब आहे. 2-4 जण उठाने पडेल, म्हणा काय आलं म्हणा फळ म्हणा बॉम्ब. 1.5 किलो तू खातो आणि 1च गवडण म्हणतो का एवढं. आणि भजन कधीही देवळ सोडून कुणाच्या घरी करायचं नाही. 5ही बारशेची भजन करायचं नाही. त्याला पोर झालं, त्याची बायकून तो पाहिजे. ते तुला विचारलं होतं का? त्याचा पराक्रम आहे, तो निस्तारी ना, तुला काय घेणार? त्याच्या दारात जाऊन एवढं तू गेलेलं. चला पखवादन गट्टेन हातोडीन बोंबलं सांगा वाड्या. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि तिथं जाऊन एवढायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव घोरतोय, नामदेव दानादार घोरतोय, नामदेवा पुत्र झाला. अंदासी जरी हरगाली जणी मालिका पाहती. जणी मालिका कोणती पाहती म्हणे? आई कुठं काय करते आणि आई सगळे लफडे करते. महाराज हे करायचंच नाही. मला
एक वाक्य सांगा. लय बारीक आहे का. मन प्रसन्न आहे ना त्यावरच भजन. सुखेसे कीर्तनाला होते महाराज आहे. आमचे महाराज आहेत सगळे. हरिपाठ आणि काकडा हा जिवंतपणे मोक्ष देणारा परमार्थ. ज्याला हरिपाठ आणि काकडा येतो त्यालाच वारकरी म्हणा. आता हे नावं काय छापितात लोक. गायनाचार्य, तालमणी, स्वरमणी, स्वर भास्कर, स्वर भास्कर असं नका करू. स्वर भास्कर. गान कुठल्या अन्नबड्याचं लगीन काही नाही. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत. मी म्हणतो देव दे पण तू लावी ती कुठं हा प्रश्न. अंदाला दळीत कुत्र पीठ खात. कशाची जाहिरात. कशाची जाहिरात. कशाची जाहिरात. शेतकऱ्याची जाहिरात ठीक आहे. वांग्याची, बटाट्याची ठीक आहे. औषधाची ठीक आहे. अंडरपॅन्टची जाहिरात. अंडरपॅन्ट लोक घालती नाही. बरं बाहेर का हे पोरांनो अंडरपॅन्ट बाहेर का आतून तिची जाहिरातीची काय गरज. तरी एक पोरग वर हात करतं आणि तिला अंडरपॅन्ट वर नाव दिसत. अंडरपॅन्ट हातात धरती. काय आता फेऱ्या नवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. चला ओवे क्लिअर करा ना. मग घुसा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. बस फिट झालं कीर्तन. एवढी ओवी जरी पाठ झाली ना. चला संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. पाया पडतो सगळ्या भजनांच्या नवीन पोरांच्या. थोडं काकड्याकन हरिपाठाक वळा. ते जीवन आहे. ते जर केलं नाही ना तुमच्या ह्या गायनाला कोण प्रसन्न झाला आहे. कोण प्रसन्न झाला आहे. आता हे दोन्ही पक्वद आहेत. असे वादकच नाही. नंबर 1 पक्वद आहेत. लोक कानाला गोड लागतं तर ऐकणार आहे. कानाचं बंद झालं की लोकांना सोडून देणार आहे. पण तुम्हाला आत्मिक समाधानासाठी भजनच करावं लागेल. तुम्ही आपला आनंद जर लुटला हे जगाला नाणी करण्यात काय मजा आहे. आता हे आम्ही आहेत. आम्हाला आमचा आनंद जर नसला तर तुम्हाला आनंद देण्यात काय मजा. आपल्याला आनंद हवा आहे. मी कीर्तन करतो ना तिसरं म्हणजे 6 तास उभे आहे सकाळपासून. मी आतून प्रसन्न पाहिजे. बाहेरून करण्यात काय नाही. आणि मी आतून प्रसन्न असेल तर तुम्हाला कीर्तन आहे. कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे आणि भूपाळीच्या प्रकरणातला आहे. अभंगाला सुरुवात फक्त टच मध्ये राहावं लागेल आणि बोलावं लागेल तर गोष्ट कळेल. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? 2. लय बारीक आहे का. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. हे नीट आहे का. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी.
मग मी महिला मंडळ तुम्हाला प्रश्न विचारतो, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. तुम्ही नांदू शकत नाही म्हणजे तुम्ही दुःखी आहात. आणि दुःखी जे अभंग आहे त्या अभंगाचं नाव विरहिणी आहे. देव भेटला नाही म्हणून दुःखी झाली, त्या अभंगाचं नाव विरहिणी. दुसरी जी मुलगी देवाची तिचं नाव आहे भूपाळी. आता भूपाळी मुलगी अशी महिला म्हणा, नवरा खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत, आता तुम्ही नांदू शकता का? बस मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती आहे ही अवलादी कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात, आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. अजून तर गेला नाही, पण 1500 मिळाले होतं कवाच जाणार. आता इथं लई किचकट आहे, तेवढं ऐका. ती आहे भूपाळी. आता भूपाळी म्हणजे काय त्याचा भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भू म्हणजे जमीन, पाळी म्हणजे पृथ्वीचं पालन पोषण करणाऱ्या भगवंताचं भजन म्हणजे भूपाळी. अजून दुसरा दुसरा शब्द आहे भूप आली. विठाला एकदा लिंक लागलेली अभंगाची, त्याला विषय चालत नाही. भूपाळी म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. आता भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. राजाला प्रसन्न करण्यासाठी प्रजेला वनावलेली स्तुती म्हणजे भूपाळी. म्हणून कानडा राजा. आणि तिसऱ्या भूपाळीचा अर्थ माईक, ज्यांच्या ताब्यात माईक आहे त्यांच्यासाठी आहे. मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती, कलावती, चंद्रकंस, भैरव, आहेर भैरव हे राग आहेत. आता आपल्याला एकच राग माहिती आहे, माझा माईक का म्हणून किंवा मला माईक. तो भूप नावाचा एक राग आहे आणि भूप नावाचा राग पहाटी सूर्याची किरण निघायच्या अगोदर जर गायला तर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. राजा विक्रमाने दीप नावाचा राग गायला होता तर शनी महात्मे नावाच्या ग्रंथामध्ये दीपे लागले लक्षानुलक्ष अशी ओवी तयार आहे. राजा विक्रमाला 7.5 लागली होती तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता. त्याचे हात बीत तोडून टाकले होते राजा विक्रमाचे. मग तुम्ही राग गायचा आहे आणि त्याचं नाव आहे भूपाळी. आणि त्या भूपाळीला आपण साधा शब्द वापरू म्हणजे पटक्यात ध्यानात येईल बुद्धी. बस आता सुरू झालं. आता ती पोरगी कोणाची आहे? पटापटा गेलं बॉम्बन देवाची. ती मुलगी राहायला कुठे? उत्तर पाहेपा शरीराची या गावात. हे एक गाव आहे आणि ह्या गावात बुद्धी नावाची मुलगी राहते. मुलीचं नाव काय? बुद्धी. आणि बुद्धी हे उत्तराने आणि बुद्धी नावाची मुलगी कुणाची आहे? देवाची. आणि ती पोरगी लग्नाला आली. राहिला कोण आहे? शरीरात. मुलीचं नाव आहे बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आली उपजली आता आली. बुद्धी जन्माला आली आणि ती मोठी झाली. तिचा बाप कोण आहे? पांडुरंग आहे. आणि पोरगी लग्नाला आली तर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. का बाप ज्या घरात लग्न जमवेल त्याच घरात मुलीनं नांदायचं असा नियम. आणि मुलीला जर रविवारी पाहुणे येणार असले तर शनिवारी तिची आई म्हणायची इकडे तो झाप नीट का. झाप म्हणजे डोकं. दात काढायचे नाही, थोबाड वाजवायचं नाही, पाहुण्यांदेखत बोलायचं नाही, नाही तर तू येईन मी आहे. दम द्यायची पोरीला. पाहुण्यांदेखत असायचं नाही, वाढताना बोलायचं नाही, दम होता. आता पोरगी 5-6 वर्षापासून म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे.
मी त्या पोराला नवीला शब्द दिलाय. भले त्याला मिश्या असू नाही तर नसो, पण लग्न लफड्याच होणार. तुम्ही तिच्या बापाला जाऊन त्याच्या बापाला जाऊन भेटा, कर्ज काढा, आत्महत्या करा. जेवढ्या जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या, सगळ्या पोरी आयुष्यातून संपल्या. ज्या ज्या पोरीने प्रेम करताना भिकार पोरावर प्रेम केलं, ते सगळ्या पोरी संपल्या. आणि पोरगी प्रेम करताना कधी ध्यानात ठेवायचं दोन गोष्टी. स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करणार नाही, असं जगात मला उदाहरण दाखवा. स्मार्ट मुलगी सावळ्याच मुलावर प्रेम करणार. आणि पोरगी प्रेम करताना कधी हुशार पोरावर करीत नाही, कधीच करणार नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. आणि काम काय करतोय? हिरीवरच्या मुंडरी चोरीतोय, पाईपलाईन खोलीतोय. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात काय काय नटवात नाही. आता ही बुद्धी नावाची जी नवरी आहे, लय किचकटी बघा, तिला बारीक ध्यानात पुढे लय नाव आहेत अजून, आता शिकत सुरुवात झाली. मुलीचं नाव आहे बुद्धी, आणि तिचा नवरात करायचा आहे. पण तिचा बाप कोण आहे? पांडुरंग आहे. पांडुरंग तिला नवरा पाहणार आहे. आणि का बुद्धी नावाच्या मुलीला देवाने काम नावाचा नवरा पाहिला. ताण द्यावा लागेल थोडा डोक्याला. आणि काम नावाचा नवरा बुद्धी नावाच्या स्त्रीला करून दिल्यामुळं याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि शरीरात काम खवळला. नीट आहे का? काम हा काय माणसं म्हणतात त्या म्हातारे माणसानं कशाला बायको करायची, चुकीच आहे ते. करू द्या, तो फक्त वयानं दमलाय. डोकं म्हणा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शरीरात जोपर्यंत अन्न जाते तोपर्यंत काम तयार होणार. अन्न तुमचं खाणं जर रांगलं असेल तर काम खवळणार. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, काम कसा तयार होतो ऐका. एक काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यानं एखादी गोष्ट पाहिली का डोळा मनाला पाप करायला होतो. आणि मन काय करतं? अख्ख्या शरीराला खवळून देतं. आणि सगळे इंद्रिय खवळले की त्याच्याकडून नको ती गोष्ट घडली जाते. याला तिसऱ्या अध्यात उभी आहे. दुसऱ्या अध्यात हे ते इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुषी करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि हाच प्रश्न तिसऱ्या अध्यात अर्जुनाने विचारला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात? उत्तर ओवी पाठ करा. ज्ञाने विन नासले बुद्धी भेदाशी आले. काय ओव्यात आणि काम एकदा तयार झाला का त्याला 6 गोष्टी येत ऐका. एक कामाला वय नाही. 2 कामाला नाथ नाही. 3 कामाला जात नाही. 4 कामाला शील नाही. 5 कामाला कुळ नाही. आणि 6 कामाला लाज नाही. कामा तुरा भैला लाज. आणि काम एकदा खवळला का तो नवराच कोणाचा आहे? बुद्धीचा आहे. काम कसा आहे? धडक मारिली शंकरा. Okay.
याडका आहे तो याडका. शंकराला भावला येडका, इंद्राला भावला येडका, रावणाला भावला येडका. आणि आजही तुम्ही अभ्यास करा सगळी माणसं, मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे, महिला मंडळाला अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. पोरीने इतक्या लाजा सोडल्या त्या 2-4 वर्षात. त्यांना बापाची आबरू नाही, लाज नाही, लाज नाही होत. एका मिनिटात सांगा, जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरींनी ह्या 4 वर्षात रडवला. गरिबी आली ना, रडला नाही. शर्ट फाटला पण रडला नाही. समाजात अपमान झाला पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो पण तुमचं रडणं चांगलं नाही. आणि पोलीस म्हणतो तुमची मुलगी सापडली. तो बाप पोलीस स्टेशनला जातो. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याचा धारा पोलिसाच्या पायावर पडतात. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, तुमची मुलगी मी सापडून दिली. तो बाप म्हणतो मी इष्टितीचं वाटोळं करेल पण माझ्या मुलीनं भिकार पोराचा नाच सोडावा. पोरगी पोलिसाला सांगते माझा पापन, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन झाला. अरे लाजा वाटल्या पाहिजे पोरीनं तुम्हाला, भिकार पोराच्या नादी लागायला. पोरीनं तुम्हाला अजून लाज वाटली नाही. तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. त्यानं शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा, त्यानं बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. बोलता बोलता बाप म्हणला अरे आपण अगोदर घर बांधू. भाऊ म्हणला घर नाही बांधायचं, अगोदर दिदीचं लग्न केलं की मी मोकळा झालो. तुम्ही भिकार पोराच्या नादी लागल्या तर तुमच्या तरण्या बांध भावाची किंमत गावात शून्य केली. याची लाज नाही वाटली तुम्हाला? तुमच्या भावाला लग्न निर्वास तुमच्या भावाला लग्न हा शब्द म्हणलं तरी डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट खरी आहे का खोटी बोला? हे इंद्रिकरचं कीर्तन आहे, थोडं झोंबत आहे पण पर्याय नाही. मी फक्त वाहण्यापुढे सध्या फक्त खरा ओढतो आणि त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे गे. 200 घोडे तर नेट खातो दिवस आणि 30 वर्षे घोडे खाण्यातच गेले. आता थोड्या करता कशाला बंद करायचं? 31 वर्ष लागलं महाराज झालेला. तो काम आहे. आणि पाया पडून सांगतो काम हा बुद्धी नावाच्या स्त्रीचा नवरा आहे. आता ऐका. आणि त्या नवऱ्याच्या आईचं नाव आहे वासना, म्हणजे तिचं नाव आहे सासू. वासना नवरी आहे, तिला काम नावाचा नवरा आहे. आणि तिचा बाप कोण आहे? बाप पांडुरंग आहे. आणि तिची सासू कोण आहे माहिती का? वासना. आणि वासना कशी आहे? 8वा अध्याय. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे. अजून वासना सांगा. त्याचे अंग झाले
ही झाली सासू. लय परपंच राहिला मोठा. बुद्धी नावाची नवरे विसरायचं नाही. मग मिटलं सगळं. काम नावाचा नवरा आहे. तिला वासना नावाची सासू आहे. आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली काय नाही. अरे तुम्हाला हे लोक दिसतात ना, ती फक्त मेली नाही म्हणून जिवंत. मेलेली लोक आहेत. अहो 250 रुपये रोजानं सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्हाला काय गाजर धर्म कळतो का? एक समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. विचारायची लोक. स्वाभिमान आहे का? काही छत्रपतीचं रक्त राहिले का तुमच्या अंगात? फक्त बोलायचं तेवढं काय राहिलं? अरे गुलाम केलं तुम्हाला ह्या सगळ्या लोकांनी. गुलाम. दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकणारे लोक तुम्हाला काय धर्म फिरम कळतो? फक्त कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, मिशा करायचे आणि भारीतले ब्रेड प्यायचे आणि दुसऱ्याच्या सभेला जाऊन टाळ्या वाजवायच्या. काय कमावलंय तुम्ही आयुष्यात? काय केलंय का? 70 वर्ष वय झालंय, अजून हरिपाठ पाठ नाही. जगायला तरी लाज वाटते का? आणि तो म्हणतो माझी 61 करायची. तो दावा कर ना 61 कर नाही. काय उपयोग आहे त्याचा महाराज? अहो महाराज वव्या संपत माझ्या शिळीच्या गळ्याचं सण किती लोंबलं तर त्याचा काय फायदा आहे? काय फायदा आहे? भाजून पेरलेलं बी कधी उतरणार आहे का? काय वव्या खडकावर पडलेला पाऊस का गावाच्या फायद्याचा आहे का? अरे ही जनता तुम्हाला वापरून घेणार आहे, सीझन संपल्यावर सोडून देणार आहे. तुमचा यूज अँड थ्रू म्हणून वापर आहे. आता हे 2 महिने तुमची थोडी गरज आहे लोकांना. एकदा ऑक्टोबर होऊन गेलो तुम्हाला खातो कोण? तुम्ही थुकेल तंबाखू खात बसा. कोण विचारित तुम्हाला? जन हे तुकाच्या दिल्या घेतल्या. ग्रामपंचायतीला विरोधी मतदान केल्यामुळं थोरला भाऊ धाकट्या भावाचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊन येत नाही अशी मह्या पुढे बसेल लोक आहेत. आता नावा सगळं सांगण. नावा हा त्या गटाचा आहे ना, हा या गटाचा आहे, तो त्या साहेब. अरे बावळाटाओ ते बिचारे कसे पुण्या गोविंदानं राहतात. गेले ना 5 वर्ष निघून. फक्त 1 महिना राहिला. 5 वर्षात तुम्ही फक्त भांडणच ऐकलं. हा त्याच्यावर कुदला तो त्याच्यावर कुदला. तुमच्या नशिबात काय आलं? ते बिचारे कधी भांडत नाही आणि गाव पुढारी गावात बोंग्या केल्याशिवाय राहत नाही. हे दहाव्यात याच्या त्याच्यात जे माईकवर अँकर राहतं ना, ते अँकर काय म्हणते त्याला? ते बोलायचं त्याला काय म्हणतात? अंकर का अंकर काय म्हणतात? सूत्रसंचालक इतकं यारपाट राहत ते कधीच गरीबाचं नाव घेत नाही. त्याचं गरीबाची काय दुश्मनी असत तो मोठ्यांनाच लोखंडी गेला. मोठे हजर असू नाही तर पण याचं वोकांडच इतकं मोठं आहे. ते मोठेच लागले. माऊलीची भाषा सांगा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मेरवी. अरे पैसे देऊन मोठे होऊ नका, कर्तृत्वाला मोठे व्हा. पैसे घालून कशाला मोठे व्हायचं? आईन्स्टाईन, गॅलिलिओ, अब्राहम लिंकन, विवेकानंद यांची फोटो शाळेत लागली. ती लोकांना दारू पाजून नाही लागली. माऊलीचा फोटो घरात नाहीये, हृदयात आहे.
आणि नवाच नीट आहे का त्या सासूचं नाव ए बरे सासूचं नाव आहे वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय ठरली कोण कोणची बहीण नाही कोण कोणचा भाऊ नाही सगळं चाललंय आंधळ दळी ते कुत्रपीठ खाते. आता माझ्या पुढे बसलेल्या बायांमध्ये 15 बाया आहेत भावाशी न बोलणार आहे इथं नावा सगळं सांगा काय ओळी ती भाऊराय गाजर ओळी ती काय ओळी बाप मिळाला तर बहिणीने खाते फोडायला जेवढी भाऊ जाम केले तेवढे यमानं केली नसली. यम परवडला पण बहीण परवडली नाही. भाऊ बाया पडतोय बाई सैकर ग सैकर थांब त्यांना विचारते त्यांना म्हणजे ते द्यावं तू म्हणतो लावून धर लाल असे म्हणणारे दोघं जण आहे पाहता काय माय बहीण काय सख्खा मामा राहिला नाही लग्नात गुरु मामा आणलाय कुठून सापडला का तो गुरु मामा जर कोणाला दिसला मरणाचा पिसवा धरून तो गुरु मामा एक लय हल्ला पाहिजे. आणि दुसरा एक माणूस आहे तो जर दिसला कोणाला त्याला हाणू बिनू नका बोगसूनच टाका. कोणी माहिती गावून कोणी शोधून काढला तो माणूस सासूला गावून सासू झाला पाणी घरी 3 पोर कामावरून आलं बाकी तर जर तुम्ही घरी गेल्यावर करा काय ते हल्ले काही नाही. तो मठ्ठा कोणी बनवला तो एक माणूस सापडला लग्नांमध्ये तो मठ्ठा नुसतं पांढरं पाणी हाला मठ्ठा एकानं 20 ग्लास मठ्ठा प्याला 20 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येतो मठ्ठा कडच काढी उभं राहिलं का कड बसलं का खळ त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली चहा आग लाव चहा हे बरे बुद्धी नावाची मुलगी आहे मी कुठे जाऊ काय काळजी करायची नाही. काम नावाचा नवरा आहे आणि तिला वासना नावाची सासू आहे. आता खरं सांगू का एकाच भाषेत अध्यात्माच्या वासना जन्माला कारणीभूत आहे बस इतकी वाईट वासना आहे. मृत्यू समयाला जर भजन तोंडाला तुम्ही सांगणार निर्भा सांगता जुनी आजीबाई सांभाळ जुनी आजीबाई बघा जुनी आजीबाई विठ्ठल विठ्ठल तिच्या तोंडात सतत असत राम राम जाणताना राम केर मारताना राम शेण मारताना राम भाकरी करताना राम जेवताना उठताना लगेच हे रामा म्हणजे तिच्या इंद्रियाला काय लागलं वळण लागलं. आणि असं जर कधी यदा कदाचित म्हणजे घडू नये आणि जर मृत्यू समयाला जर तिच्या तोंडात राम आलं तर पुण्याची गणना अंतकाळी ज्याच्या नामाले हा झाला सासू. आता सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण करेक्ट सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे मी 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 म्हणजे मी नाही मी नसलो तर कोण वाजवी मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुझ्या डोक्यात पाणी झालं तुला कोण सांगितलं तू महाराज आहे तू पांडुरंगाचं लेकरू आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे तू डोक्यातून गेला. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले
तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 तुला पोलीस मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1 एकर जमीन इकून आलाय, तेव्हा इकडं काय? आज सगळ्या लोकांना काय झालं? मी आणि मी इतका वाईट आहे. जरा गाव पुढारी बिडारी ऐका जरा. मला वाटलं तर परत गुंजाळायला बोलू नका, तुमची माझी शेवटची गाठ म्हणा. पण आपलं काम थोडं नगाटे पण खरंय. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. उरकायचंय का? गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? सगळ्या गावातल्या पुढाऱ्यांना सांगतो, मंदिर छोट राहिलं तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. आपण मंदिरात देव बसवलाय, त्याची पूजा आपण करतोय, पण पूजा करणारी पिढीच बरबाद जर झाली तर मंदिरं बांधायची कोणा? तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत शिकलोय आणि आजही सगळे उच्च पदावरची लोक मराठी मीडियमचीच आहेत. तुमचं काय मत आहे? पण आपल्या गावांच्या शाळेची स्थिती इतकी वाईट झाली, शिक्षक मारित नाही, म्हणजे त्याला मारायची परवानगी नाही. जर त्याने मारलं तर त्याचे आईबाप पुन्हा शिक्षकाला दम दिल्याशिवाय, गाव पुढारी त्या शिक्षकाचा गेम केल्याशिवाय राहत नाही. अशी वाईट अवस्था झाली. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. यांनी फक्त 2दा शाळेत जायचं वर्षातून, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पण राग येईल मला. तुम्हाला वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा. 40% शाळेत. आता तुम्हाला कीर्तनात 10% लोक दाखवतो मी. शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं येत आत्ता. बरं ये जाऊन पटकन नाही ना, लांब जाय. शेअर मार्केट मिठाई शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं 10% लोक आहेत. तुमचं काय मत आहे? आणि टाळकरी ध्यानात तेव्हा 2-4 महाराज त्याच्यात आपली पा. आता काय माहिती कोणी सांगा तुम्हाला हा बावळातपणा करा. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं होतं. कामाचं कमवा. आमचं काही एका कीर्तनात भागत नाही. आज 6 तास उभं राहायचंय, 700 किलोमीटर रोज फिरायचंय. काही कष्टाला सीमा का नाही? पण कष्टाचा आणि इंद्रिकाचा बावाटा करून दिलाय लोकांनी. इंद्रिकर लय पैसे घेतो. नंतरची मला दाबून पुढे गेली. मी तसंच राहिलो. मी बाबा झालो तेव्हा हे नव्हते. आणि त्यांनी मी अजून वड्यालाच खेकडं धरतोय. आणि त्यांनी ठरवून घेतलंय पार 40, 45, 71 पर्यंत. आणि लोक देतात, लाल करायचे पैसे देतात. लाल करायचे देतात. आमच्यासारखे खरे बोलत आहे ना. आम्याची अजून लोकांना पैशाची कधी तकलीफ नाही. कीर्तना जास्त आहे. कीर्तनाचं आमची एकच अडचण आहे, फक्त तारीख घ्यायला तकलीफ होती. तारीख घ्यायला लय त्रास होतो. लय म्हणजे 1.5 वर्ष जातं ते. लई गडके घाला, हे करा ते करा. आता चालू तारखा 22 सालात घ्यायले. ते आता चालू आहे.
आता नवीन नंबर लावायचा ठरला तो 26 मध्ये जाईल. म्हणजे 2 वर्ष लटाकला तो 3 करून. आता हा महिना 90चा आहे. मागचा हाफ सीझनचा महिना होता तरी 7 काढले. नाही, तळतळीचं बोलणं आहे. आणि एक खरं सांगू, तुम्ही मला मानाव म्हणून मी कधीच कीर्तनात वाईट बोलणार नाही. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलाय. मानायचं न मानायचं आमच्या आयुष्यात आम्हाला पांडुरंगाने पाहायचं शिल्लक तुलाच काय काय ठेवलं आम्हाला. आमच्या इतके तर भोग देवाने कोणाला दिले नाही. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 1 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 500 पोलीस लागले. ही लोक नुसतं आमचं नाव ऐकून येते. याच्यापेक्षा आम्हाला देवाने किती याच्यापेक्षा देवानं श्रीमंत करायचं का? नोटांना काय मातीत घालतात. तळतळीने सांगतो 40% शाळेतले गाव पुढारी थोडं शाळेकडे लक्ष द्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? 8-10 दिवसातून शाळेत जा, गुरुजीला भेटा, मुलांच्या अडचणी पहा. तुम्ही अजून अनुभव नाही घेतला. इतकी हुशार मुलं आहेत वर्गात पण स्कॉलरशिपची फी भरू शकत नाही अशी कुटुंब आहे. त्या 2 पोरांची फी भरा, देव तुम्हाला 3 पिढ्या कमी करणार. अरे अजून गरीब लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे बघा. हे फक्त हा त्या गटाचा तो त्या गटाचा, हा या साहेबाचं काम करतोय तो त्या साहेबाचं काम करतोय. तो साहेब तिकडे राहू द्या, तुम्ही गावांचं का वाटोळं करता? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झाले. 20% पोरी पागल पोरांच्या नादी लागून जीवनातून संपल्या. आणि आत्ता तुम्हाला माझ्या पुढे उभं करा. इथं 100 पोरं तुम्हाला मी आत्ता इथं दाखवतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. ही आत्ताची स्थिती आहे आजची. खरं माझ्या पुढे 100 पोरं उभी इथं तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. जो खरा बोलेल त्याचा गेम, त्याची बातमी, त्याची क्लिप, त्याच्यावर गुन्हा, आणि जो लाल करील त्याचा सत्कार. मी म्हणतो हे वाक्य खरं आहे का खोटं आहे? बाबा असायच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. हो लाज वाटते. 10वीला जायची. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला. आज एका 9वार साडीतल्या आईला जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायची वेळ आली तर तिनं जगायचं कुणास? अरे ज्या झाडा काढी बसून आनंद लुटायचा ते झाडच जर मुळापासून गेलं तर का जगायचं? का? वांबोरीला बाजारात गेलेल्या माणसानं मिसळ पाव खाला नाही पण मुलाला शिकवलं, आणि तोच मुलगा जर बापाच्या अगोदर जात असेल तर का कमवायचं? महिला मंडळी, या 4 वर्षात एखाद्या माणसाचा अपघात झाला किंवा दारू पिऊन मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय ह्या चिमुरड्या पोरांना माहितीये माझा बाप गेलाय? काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली? काय माहित त्या पोरांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात ग आई, का घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडं? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग आई, लोकांनी कुठं चालवलं? काय उत्तर आहे बोला? आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला गे माझा बाप, पेटलाय माझा बाप. काय उत्तर आहे? ती आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करते, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत का आला नाही? माझा माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? ते पोरग म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला, पोटात आग पडते म्हणून खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग शाळेतून येतं, आई पुढे दप्तर टाकीत आहे, मेलाय माझा बाप, मेलाय.
अरे तुमचे लग्न निघले का लोकांना दारू, तुमच्या वराती निघले का लोकांना दारू, तुमचे वाढदिवस असले का लोकांना दारू, तुम्ही लोक मातीत घालणार किती हा प्रश्न आहे. किती लोक संपवणार. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची महाराज, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले हा नालायकाने बायकांचे. नवं लुगडं मिळालं तर याला 3 क्वार्टर विकून टाकलं. दळायला गेला दळणच विकलं. दळण विकून मोकळा. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे. पुरीनं 9वीला मुलगी आहे. शनिवारी शाळेतून आली 9वीची मुलगी. आई हे आई बाळा काय रे बाळा. आई साधी भोळी आई. असा गाल वाढला पोरीचा. बाळा काय. पोरगी थोडी लाजली नाचा सांगायला. आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा आहे. वा बरं झालं बाई सुट्टी लवकर लागल. हे म्हणणं कोणाचं. आईच. पण आई मला सोमवारी 40 रुपये भरायचे. तोंड बारीक करून सांगितलं. आईनं असा गाल वाढला. 40 ना आज माझ्या कामाची येणार आहेत. 40 बाजूला ठेवते. सोमवारी जाताना घेऊन जा. त्या आईनं डब्यात 40 रुपये ठेवले आणि बिनधास्त झाली. पोरगी आता शाळा आणि फी. ह्या बेवड्यानं ते 40 पाहिले. त्या 40ची तो क्वार्टर प्याला. पोरगी सोमवारी शाळेत गेली. मंगळवारी पेपर होता म्हणून बुधवारी सोमवारी सरांनी पोरांना उभं केलं. फी कुणाची राहिली. 40 पोरं वर्गात होते. सगळ्या पोरांनी फी भरली. एकटीच मुलगी राहिली होती. 39 पोरं बसलेली होती आणि एक मुलगी उभी होती. आता ती 9वीला आहे. तिला सगळ्या गोष्टी कळतात. ती पोरं तिला हसली. आता मुलांचा स्वभाव आहे. पण तिला ते झोंबलं का फक्त माझ्याकडे 40 रुपये नाही म्हणून अख्ख्या वर्गातली मुलं मला